नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता नमस्कार करा फक्त अपूर्व. हां, आपण तिघं करूया. एक मिनिट. 1 2 3. शिवानी तुझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आज शिवानी आता बाहेर गेली आहे. आज आपण काय करायचं मी तुम्हाला सांगतो. शिवानीने माझ्यासोबत ओव्हर रोमॅन्टिक प्रँक केला की गुलू 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 बोलला माझ्यासोबत, पण आपण तसं नाही करायचं. माईक नाही आहे, शिवानीकडे आहे ना, माईक बाहेर आहे, माईक आत आहे इथे कुठेतरी आहे. हां, तर आपण करायचं काय की शिवानी काही बोलले मला तरी मी करणार आणि तुम्ही लोकांनी बोलायचं की यश बरोबर बोलतोय. हां, हे थोडंसं हार्ड आहे माझ्यासाठी. यश बरोबर बोलतोय. यश बरोबर बोलतोय. आता आपण असा प्रँक करू. शाणी जास्त करते का माझ्यासोबत. आता बाहेर गेले ना, काहीतरी रील बिल बनवते, बघू. थांबा 1 मिनिट. शिवानी नाईस. शिवानी कुठे आहेस? वॉशरूम मध्ये आहेस? अरे एवढा वेळ तुला काय लागतो यार शिवानी? वॉशरूम मध्ये सतत जायला काय होतं यार? माझ्यासोबत वॉशरूम मध्ये येणार आहे सगळीकडे. अरे पण तुला एकदा आपण निघतोय, आता किती वेळ उशीर झाला सांग? कधीपासून निघतोय तरी तुला नुसतं वॉशरूम मध्ये जायचं असतं यार. नाही ते काय, ती पण आवरून बसली, मला बसणं गरम होतं. एकतर चांगली दिसते म्हणून सोडतोय. हा दाखव. बुगडी आणि अशी मस्त कानातले. छान दिसते. चला 1 2 3. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आम्ही काहीतरी मस्त करणार आहे, केरला फिरणार आहे. ऑफिशियली आजचा दिवस फिरणार आहोत आणि बघूया काय काय फिरतोय आम्ही. ChatGPT वरती ॲज युजल सोडलं. तुला माहिती आधी मला इतकं मजा यायची आयटिनरी वगैरे बनवायला. जेव्हापासून ChatGPT आला मी बनवायचं सोडून दिलं. मी त्याच्यावरती सोपवलंय सगळं. येस बरोबर आहे. त्याला लोकेशन पण प्रॉपर ते तू ChatGPT वर केलं ना तर मग तेवढं हे नाही होत. तू स्वतः केलं पाहिजे. तू आता तुला एवढी सवय आहे सगळं फिरायचं. तू मी आता काय बोललो, तुला एवढी सवय आहे सगळं फिरण्याचं, मला सांग तू करायला. नानाची टांग नाही. ठीक आहे, चल आता कुठे कुठे जायचं तुला माहिती? परफ्यूम मार. स्वतः हिला परफ्यूम पडत होती. मी पण 2-3 वेळा पडत होतो. गाईस थोडा अवघड आहे. बिचारी खूप सुंदर दिसते पण तरी पण करावं लागेल. सॉरी काय, सॉरी शक्तिमान, सॉरी देवा. तू परफ्यूम मारते? आम्हाला मारायला नाही लावत कारण तुला त्रास होतो. मारला पण बाई का नानाची टांग पण ही आपल्याला मारायला लावते. नाही ना, म्हणून तर मी कुठे आणलं काय. ही मारत नाही कारण तुला मारायचा नसतो आणि जेव्हा तुला मारायचा असतो तेव्हा सगळ्यांनी मारायचा. हा एकदम सटल परफ्यूम आहे ब्रो. रेअर ब्युटी. बरोबर बोलते. डोकं आपट ना तिकडे जरा 2 मिनिटं डोकं आपट ना. माझ्या बाजूने नचू शकते, कधीच नचू शकते माझ्या बाजूने आयुष्यात. किती कूल आहे मी ते झूम मध्येच ठेवलेलं. किती कूल आहे हे. गाडीवरती ठेवलं हे. स्पायडरमॅन दिसतोय तुम्हाला? जोकर आहे, स्पायडरमॅन आणि डेडपूल आहे. ह्याच्यातला मधला जो डेडपूल आहे ना, तो आपल्या गाडी डॅशबोर्ड वर आहे, माहितीये? आपल्या या गाडीत नाही, त्या गाडीत. तर आम्ही विचार केला की आज आम्ही सर्वात पहिले ब्रेकफास्ट नाही करत. आज आम्ही विचार केला की आपण सुरुवात करूया ब्रंच पासून, कारण की आमचा ब्रेकफास्ट स्किप झाला. या लोकांनी लाईट ब्रेकफास्ट केला आहे. चहा वगैरे पियाला ना तुम्ही लोकांनी. ते चहा ब्रेकफास्ट असतो? अरे ते तुमचं ब्रेकफास्टच आहे. नानाची टांग. तर काय बोलत होती मी, विसरली. या लोकांनी लाईट ब्रेकफास्ट केलाय, मी नाही खाल्लाय काही. आणि आम्ही आता चाललोय कुठे, ब्रंच करायला. सकाळपासून डोकं खाते त्याचं काय, हे नाही केलं ते नाही केलं. परफ्यूम नाही तर माझं जामच डोकं बिवलं बाई. स्वतः लावते तेव्हा परफ्यूम, दुसरा लावतो तेव्हा मला त्रास होत आहे. कारण की माझी नाही ते काय, स्वतः लावते शिवाय सगळ्यांना त्रास होतो. तू काय करते माहिती, कसं करते असं करत असते गाडी जेव्हा आम्ही परफ्यूम लावतो. अरे कशाला लावलं? अरे इकडे खूप गरम होतंय म्हणून मी बोलली की थोडंसं. आम्हाला तिकडे गरम होतं ना. अरे पण मला तू मला सांग, तुला परफ्यूमचं हे परवडेल की मी उलटी केलेली परवडेल? ते नको विचारू. आणि मम्मीचं काय चाललंय? हा यश बरोबर बोल. कारण तिला पण नाही लावता येत ना तुझ्यामुळे. मला ते गरम जास्त होतं, मला घाम येतो तर सेंट. अरे विचार कर, अपूर्वा बोलतीये आणि मम्मी बोलते. मम्मीने हा परफ्यूम साठी ऐकाय नगरी. या लोकांना मी बोलते की नका लावू प्लीज, कुठे पण जायचं असतं तेव्हा. आणि मम्मी तरी काय करते माहितीये, मम्मी बरोबर बोलते. अपूर्वा शिवानीला बरोबर बोलते, तो प्रॉब्लेम आहे. तरी ती बोलते अपूर्वा. तुझे बेस्ट फ्रेंड्स पण तेच करतात. जस्ट शट अप. नाही पण ह्याचे बेस्ट फ्रेंड्स पण माझ्याच साईडने असतात. नाही तर काय, एक हीच आहे जी बरोबर सांगते, नाही तर नाही बोलते. चला गाईस, म्हणून मला खूप इच्छा आहे मम्मीला माझ्या टीम मध्ये करून घ्यायला. नाही ना, ती बरोबरच्या दिशेने आहे, मग ती जास्त माझ्याच दिशेने असते. शाळा
गाईज वी आर बॅक. आणि माझ्या बॅकमध्ये नाही सॉरी माझ्या फ्रंटमध्ये कोण बसलो मला, माय बायको. तिचा कांजीपुरम डोसा. आम्ही ॲक्च्युली कांजीपुरम लसूण डोसा नाही पनीर मशरूम नाही, ओन्ली मशरूम. हां पनीर नव्हतं, मशरूम चिली. आणि हिचं आणि माझं चांगलं आहे. खाल्लंच कशाला शिवानी, आपण व्हिडिओ काढतोय आणि तुला थांबायला सांगितलं तरी तू लगेच खाऊन. हे मी मॅच करतो याच्यासोबत. अरे पण तू खाल्लंच कशाला. आम्ही जेव्हा खायला बसतो तेव्हा अरे कशाला मला फोटो काढायचे हे काढायचं ते करते आणि तू स्वतः खाऊन टाकलं यार. नाही ते काय यार, ठीक आहे चल जाऊ. मग तिचा व्हिडिओ ती आज बनवते व्हॉट आय ईट इन अ डे. बघितलं. खाऊ नको बोललेलीस ना तू. आणि तू खाऊ नको बोललेलीस ना. मग मी ऐकलं. अरे यार पण नेक्स्ट टाइम आम्ही केलं तर काय बोलत जाऊ नकोस. चांगलं लागतंय. इग्नोर मारते जे बोलतोय आम्ही ते इग्नोर मारते स्वतःच खातो. मी बारीक झालोय का असं तुला वाटतंय पण नाही झालं. कॅमेरामध्ये तर वाटतंय. तर आमचं ब्रंच झालेलं आहे आणि आम्ही कुठे आलो, पाईस किचन. चांगलं आहे फक्त ना एकदमच ऑथेंटिक आहे. म्हणजे आपल्याला कसं मुंबईमध्ये आपण बटर डोसा हे सगळं इथे नाहीये. टेस्टी होतं, मशरूम वगैरे आवडलं, कच्चीपुरम डोसा छान होतं, कांचीपुरम. पनीरचा डोसा आम्हाला थोडं हे झालं बिकॉज मीठ खूपच कमी होतं, पण चांगलं होतं. म्हणजे येऊ शकतात खायला बिकॉज इकडे असे रेस्टॉरंट खूप कमी आम्हाला असे दिसले. तर सो फार गुड. किती रेट करशील? 7. मला वाटलं मला सोडून गेला. मी पण 7.5. 7 देणार. 7 बरोबर नंबर आहे रेट करायला. तरी पण मी एक हिला सांगितलेलं, आता खरं बोल एकदम तूच बोल, बाकी कोणी गवाही देण्याच्या आधी तूच बोल. किती हलवतो हो कॅमेरा. आता तूच बोल, बाकी कोणी गवाही देण्याच्या आधी. मी तुला आधी सांगितलेलं की नाही की तो दुसरा अरे पण तो ऑथेंटिक नव्हता. तिकडे बर्गर पिझ्झा जाऊन काय खाणार आपण? नाही पण तिकडे नॉर्मल वेगळं पण मिळत होतं. मी तुला बोललेलो की नको डोसा बिसा लंचला आपण मग next डोसा. time पासून तू डिसाइड कर कुठे जायचं. मग मम्मीने काय हसराट लावले? यश बरोबर कारण बोलतोय. ऍक्च्युली यार तू त्यांना काहीतरी हे दिलंयस ना? काय दिलंय त्यांना? काय रिश्वत? पैसे काय कोणाला या दोघींना कशाला देऊ मी रिश्वत? मागून एकच आवाज येतो, यश बरोबर आहे. अरे कारण बरोबर बोलतोय तो. कारण मी मगाशीच मी बोललेलो की आपण त्या दुसऱ्याला जाऊ, चांगला ब्रंच होईल. डोसा इज नॉट ब्रंच. बोली तिकडे ओपन आहे, गरम होईल. हा गरम होईल, ओपन आहे. इथे काय तुला गार करत होतीस काय? मनाली तर नव्हतं वाटत आहे. मग नाही तर ठीक आहे, काय. एक काम करूया, नेक्स्ट टाइम पासून आता पुढची आयटनरी आहे ते यश बघेल. नाही तू बघ, पण मी तुला नाही, नाही, सजेशन नाही, हे बघ sorry, हे बघ हे sorry, चुकीचं आहे. नाही एक sorry, मिनिट sorry, हे बघ आता अभी नाही होगा. एक मिनिट हे बघ तुला फीडबॅक दिलाय तर तू एकदम चांगल्या ह्याच्याने घे. तर तू असं नको करू आता मी करणारच नाही. हे चुकी, दिस इज नॉट अ गुड स्पोर्ट. Okay, fine. यू आर नॉट बिंग अ गुड स्पोर्ट. Actually, मग काय बरोबर बोलतोय. आता तू चांगल्या माझी ह्याच्याने मागची आणि नाडी बघ, मी नीट लावली नाही. मी तुझ्यासाठी थांबलेली आणि मग विसरली. काय बघते बाहेर? अरे नाडी लाव. थांबा लाव, नाडी लावतो. बाकी पुढचं काय होतं ते तुम्हाला सांगत राहतो. तू तिकडेच बघत बसतो पर्यंत. ॲज युजल या ट्रिपमध्ये शिवानी हगली नाही असं होईल का? एक काम आहे शिवानी, तुला आपण केरळला परत येणार, कधी येणार नाही important आहे. माहिती. Daily नाही एकदा तरी हगलंच अरे पण नेहमी किती. आता तुला मगाशी पण काल आम्ही तिकडे गेलो, तिकडे पण बंद होतं ते पॅलेस. आज इकडे आलो, हे पण बंद आहे. तू नेहमी अरे पण तुझ्या तुला पॉकेट मधनं पैसे नाही ही निघाले. आता 400 रुपये आमच्याकडनं असं ticket. झालं असतं तर ही काय बोलली असती? हा बोली असती काय तुम्ही लोक. तुम्हाला एक गोष्ट बघता येत नाही का, हे नाही का, ते नाही का? तुला हे करायला मी सांगितलं हे ते तुला बघायला नाही. आणलंय तुम्हाला सिनरी. जस्ट शट अप यार, जस्ट शट अप. हे बघायला आणलं बोलते. हे काय आहे? हे अपूर्व बघू आम्ही. हे अपूर्व बघू. मी काल रात्री आली आणि ते एनग्रेव्ह करून गेली होती, मी येणार म्हणून. आरसा बघून तिने केलं ते सगळं. पण हत्ती आहे तिकडे. हत्ती आहेत तिकडे. पण गाईज शिवानी एक काम आहे तुला अख्ख्या ट्रिप मध्ये की मला कुठेतरी माहिती जायचं ते मंडळाकडे बघायचं. बंद असेल. अरे मग तेच तर बघायचंय ना शिवानी. मग आता तेच आता सांगते. हे आमच्याकडनं झालं तुम्ही असतं तर मला किती केलं शिकवलं, असतं. मला नाही जमलं. आता तुम्ही बघा. गार्डन मध्ये उन्हात भटकणार आहेस? गार्डन चालू आहे बट अपूर्व ती कशी चुकली ते सांग ना. तू केलं असतं तर किती बडबडली असती आपल्याला. हा, तेच मी बरोबर. अपूर्व तुला बडबडली असती. हो मग मम्मी मॉम किती बोलली असती. बघितलं, जर तू असती ना, तू आमच्या जागी तर तू किती आम्ही असतो ना तुझ्या जागी, तू किती बडबड केली असती. ते नको करत जाऊ यार कारण असं की शिवानी. माझ्याकडनं एकदाच चूक होईल. मला अरे ना ग बस. हे दुसऱ्या 2 दिवसात 3 चुका झाल्या तुझ्या. पण तुला व्लॉग मध्ये काय हे करायचंय? कारण मला हे प्रूफ पाहिजे. नंतर जेव्हा तू मला बोलतेस ना की नाही मी हे कधीच केलं नाही, माझ्याकडनं हे झालंच नाही, त्या दिवशीसाठी आहे हे सगळं. ची यार नॉनसेन्स आहे बे यार. मूड ऑफ होऊन गेला सगळा यार. एकदा घरी म्युझियमला आम्ही गाडी चालवतो, त्यांना फिरवते दोघींना. त्या दोघींचा पण मूड ऑफ झालाय.
मी बोलले आता पॅलेस. हा हेच करतोय आम्ही मग बसणार. काल इकडे आलो पॅलेस, उद्या येऊया पॅलेसला. आता इकडे आलो, उद्या येऊया नेपियर म्युझियमला. नॉनसेन्स. चांगली दिसतेस आज म्हणून फक्त, नाही तर खूप मूड ऑफ केलाय शिवानी आज. चांगलं दिसत नाही तर काय झोडलं असतं मला. नाही मूड ऑफ केलाय मी, घरी गेलो असतो निघून इथून. पण तू तर मला चांगली दिसत. हा मग आता तू चांगलीच तर फिरून घे तू असं. बाई त्या गाड्या का टाकल्यात तशा इथे वरती. जाऊ दे चला. गाईज मी खूप प्रयत्न करतोय शिवानीला, कारण बिचारीला सकाळी खूप जास्त चांगलं काहीतरी खायची इच्छा आलेली. कारण आम्ही डायरेक्ट ब्रंच करणार होतो, तिने नाश्ता वगैरे केला नव्हता. आणि आम्ही जिथे गेलो ते थोडा ऑथेंटिक टाईप डोसावाला होता. तर मग तिकडे एवढा काय असं टेस्टी डोसा नाही मिळाला, म्हणून ती बिचारीचा थोडासा मूड ऑफ झालेला. पण तरी आपल्याला व्लॉग करायचा आहे म्हणून माझा जीव जड होतोय मला तिला हे सगळं बोलायला. पण ठीक आहे यार, तिला असं वाटतंय मस्करी चालू आहे म्हणून तोपर्यंत टाइमपास. पण मजा येते बाई हे सगळं करायला. जाम मजा. हा माणूस बघतोय मग कॅमेरामध्ये की करतोय काय नक्की. एक आहे की इथे कॉन्फिडन्समध्ये तुम्ही मराठी बोलत हिंडा, कोणाला कळणारच नाही की तुम्ही बोलताय काय. केरलाचं कसं आहे ना, केरला मला रस्ते खूप जास्त आवडले. लोक डिसिप्लिन आहेत. एक पण असा बाईकवाला नाही की हेल्मेट नाही घातले. जे मागे बसले त्यांनी पण हेल्मेट घातलेले. खूप अमेझिंग वाटलं मला. फक्त आम्ही आहे ना इकडे तिरुवनंतपुरमला आहोत. तिरुवनंतपुरमला मला वाटतं एक पद्मनाभ स्वामी मंदिर, कोवलम बीच हे सगळं फेमस असेल. आणि जे ॲक्च्युअल ग्रीनरी आहे ते मुन्नार, ठेकडी या सगळ्या एरियाजमध्ये. मी जेव्हा आधी होतो मी मम्मी पप्पांसोबत मुन्नार, ठेकडी वगैरे कव्हर केलेलं. पण आता ते इथून 6-7 तास लांब आहे. तर मग आम्ही इकडच्याच जागा कव्हर करणार आहे. उद्या पद्मनाभ स्वामीला जाऊ. बघू बाकी सगळं नंतर सांगतो. मला फक्त तुम्हाला हे सांगायला यायचं होतं की शिवानीसोबत मी करतोय ते मला मन जड होतंय. पण ठीक आहे टाइमपास, आपल्याला माहिती आहे खरं नाही करत आहे. भाई प्रचंड ऊन आहे भाई, प्रचंड ऊन. आणि मजबूत या दोघींना तिघींना तर भरपूर घाम बीम येतोय. मेकअप विकअप केलाय म्हणून. मम्मीला काय नाही वाटत. हा मम्मी आणि मला एवढं नाही का वाटत. केला का तुझीच कर. मी नाही केलाय, तुझी चुकी मी आहे. नॅचरल ब्युटी आहे. ठीक आहे. मला माहितीये काय केलं. हा मला मेकअप वरून आठवलं हा की आमच्याकडे सिंगापूर डॉलर्स होते उरलेले. हा तर आता आम्ही असा विचार केलेला की एवढे तर उडवायचेच आहेत, हो. एवढं बजेट घेऊन चालूया. हा. पण आमचे $97 वाचले कॅश मध्ये. मग आता मी विचार केला की ह्याला परत असं मनी एक्सचेंज मारणार INR मध्ये, त्यापेक्षा मी उडवते. मम्मी शनेलचं फाउंडेशन घेतलं आणि मी ते लावलंय म्हणून मला असं मस्त वाटतंय. आणि गरम होते ते. हा गरम होते त्याचं काय. ते तर होतच आहे ना. आणि मी डिओरचं लिप बाम पण घेतलं. अरे भाई काय काय घेते मोठी मोठी नावं घेते. हेन घेतलं आणि तेन घेतलं. ठीक आहे हे बघा, हे बघा. मुलींचं तर ते पैसे ऑलरेडी म्हणजे कॅश. ते माहितीये मॅथ, गर्ल मॅथ माहितीये मला. हा हो. हे पॅलेस आहे. बघू चालू आहे की नाही मला माहित नाही. आतमध्ये तर जाऊ देत नाहीत. हेच आहे का पॅलेस. हेच असावं आता. बघू कोणाला तरी विचारून बघूया. काही झालं इल्ले. इल्लेच बोलते. हिला पहिले इल्लेचं माहित नव्हतं अर्थ काय. गाईज हे आहे पॅलेस. हे एवढं म्हणजे हे पॅलेस आपल्या पॅलेस सारखं नाही. मला जेवढं असं ऊन लागतंय ना त्याच्यासाठी असं आहे की मग संध्याकाळी येऊन जाऊ हा. शकतो. जास्त वेळ नाही लागणार हो बघायला. काय नाही झालं बघून. हे बघ ना हेच पॅलेस. हे बघा हे पॅलेस आहे एवढं. नाही आत नाही बोलले ते. शिवानी नेहमी मला बोलत असते, मी गोष्टी इकडे तिकडे विसरतो. म्हणून मी मम्मीला आत्ताच दाखवलं, तुम्हाला पण दाखवतो. शिवानी अपूर्वाचे व्हिडिओ काढते, फोटो काढते इकडे. आणि हिचा फोन कुठे माहितीये. हा बघा फोन. आता इथून हा कोण पण माणूस चालत जाताना कल्टी मारणार. ही बघा आली आई, बघत नाही फोन नाही दिसत हिला. हा कोणाच्या फोन मध्ये काढूया. हा कोणाच्या फोन मध्ये काढूया. कोणाच्या फोन मध्ये काढूया. हा माझ्या. तू आज काय करतेस माहितीये की ज्या गोष्टी नाही ज्या गोष्टींसाठी मी तुम्हाला बडबडते आज मी त्या करून दाखवते. बघूया तुम्ही मला बडबडता की नाही. तुम्हाला पण तुमची टेस्ट मिळाली पाहिजे ना. अजिबात नाही बाई. मग हे बघितलं, हे नेहमी आमच्यासोबत हेच सगळं करते. इथं काहीतरी वेगळंच चाललंय. हा हेच सगळं आज शिवानी करते. आता मी बघितला म्हणून नाही तर तुला तो फोन भेटलाच का, अशीच गेली असती निघून. बरोबर आहे. हा आम्ही इथे रॅन्डमली चालत होतो आणि एक बाई ते ह्याला येऊन विचारते डायरेक्ट साऊथ इंड म्हणजे मी इकडचा हिरो वाटतो गाईज. आणि हे किती सुंदर दिसते आणि आमच्यासोबत नाही बोलायला, डिरेक्टली जातात. त्याच्यामुळे मला समजतच नाही. तो हिरोचा चाम असतो यार. तुम्हाला लोकांना नाही कळणार. आणि हे बघा इकडून हा पॅलेस मस्त दिसतो. म्हणजे वेगळ्या टाईपचा पॅलेस आहे. खूप सुंदर आहे. पण अडचण आहे तुझ्यात. आता बोलू का आज परत अजून एक लिस्ट मध्ये जोडायचं तू काय नाही केलं त्याचं. हा कुठे चालली आहे. कुठे चालली आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. माझी टीम वाढत चालली आहे.
म्हटलं हे लाईन बोलायला येत अरे नाही बरोबर आहे तर मग ते बरोबरच बोलणार ना शिवानी. हा मम्मी हे मस्त वाटतं ना, मस्त वाटतं बघ. चल फोटो काढायचा हा चला चला गाईस फोटो काढून घेतो गाईस. आता आम्ही एका साडीच्या दुकानात आलोय कारण जसं शिवानीने ठरवलेलं एव्हरी स्टेटला जाऊन एक एक साडी घेणार ती. आता ही बघा साड्या बघते. ही बघा भाई कलर एक नंबर आहे रे शिवानी. आणि आता ह्याच्यात मी तिला काय बोलणार नाही, बिचारीला साडी तरी घेऊ दे सुखानी गपचूप. नंतर जर तिला आतापर्यंत असं वाटतं की मस्करी चालू आहे, पण जर तिला असं वाटलं चुकून जरी की काहीतरी खरंच मनापासून बोलतात आणि यांना कंटाळा आलाय तर मग बिचारी त्याचं साडी घेण्यापासून मन उडवून जाईल, म्हणून मी काय बोलत नाही तिला. कसली दिसते ब्रो हे बघ. हा भारी दिसते एक नंबर. पण आता इकडचीच वाटते. हो तू इकडचीच वाटते. नवरा बायको शोधतोय आपण. हे बघा असं वाटतं. पण चांगलं पण चांगलं आहे, सुंदर आहे बाई, सुंदर आहे. पण तू डार्क छान अजून उठून हा त्याच्यात तू उठून दिसत होती. मग एक तू घे यश. हा डन 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 चालेल मला. मस्त दिसतेस बाई. हो घे घे खूप सुंदर दिसते बाई. काय दिसते माझी बायको यार. माझी बायको नशीब मी जे घेऊन आलोय ना ते मला वाटतं देवानी लिहून पाठवलंय मला. मला वाटतं देवानीच जे काय केलं ते देवानी. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की माझी मैत्रीण, इकडे येऊन बोल. काय वाटतं तुला? मला असं वाटतं माझ्या मैत्रिणीच हिरा आहे, खरा हिरा. माझं काय तो असा नवरा भेटला तिला एवढा हा. चांगला. हा, हे सगळं बोल ना मग. असा नवरा मिळाला पाहिजे. हा बोल. दोन्ही साड्या 15,000 मिळून each. हा ठीक आहे ना. पण छान दिसते शिवानी. खरं? खरंच छान दिसते. 30,000. हा घेऊन टाक. तर एकदा घ्यायला काय आता केरलाला थोडी फरक. मस्त दिसते बाई. हे मंगळसूत्र हे कितीला आहे तुम्हाला वाटतं? तुम्हाला कळतंय हे कितीला आहे? 130 रुपयाचं आहे हे. 130 रुपयाला एवढं सुंदर गळ्यातलं कसं 130 रुपयाला मिळू शकतं यार? शिवानी मग म्हणजे अजून भरपूर आहे. खजिनाचा डबा आणलेला आहे खजिनाचा डबा. सगळे बायका इकडेच येऊन बसल्या जातात. तिघी जणी बघतात. तू पण बघ, तू आणलेलंस ना काय घालायला? घरात नाही सॉरी देव मंदिरात घालायला काय नाही आणलंयस ना? ते थोडंसं मंगळसूत्र टाईप. अरे शूट तुझं लग्न नाही झालंय? बिन लग्न झालेल्या पोरींसाठी पण आहे. वाव शिवानी खूप अमेझिंग आहे ब्रो. मी इकडे यायला पाहिजे कारण साड्या जरा महाग आहेत पण वर्थ वाटतंय मला तरी, कारण मला कळत नाही साड्या किती असल्या की किती चांगलं असतं. पण छान आहे दुकान, मला आवडलं. कशी अशी लावायची विषय एंड बस एवढंच करायचं असतं. आणि मग हे गुंडाळून खाली तर छातीपर्यंत आले ते. शिवानी, जर ह्याला गेट रेडी विथ मी करायचं असेल स्टार्ट होताच एंड हो. त्या मुलीने कहर केला या मुलीने. अख्ख्या स्टोअरला हिचा चष्मा शोधायला लावला हिने. वाव. आणि हिने चष्मा गाडीत ठेवलेला आणि अख्खं दुकान हिचा चष्मा शोधतंय. फर्स्ट फ्लोअर शोधतंय, सेकंड फ्लोअर शोधतंय, बॅगेत शोधणं. हा काय तुला काय वाटतं की नाही ग? हा काहीच नाही वाटत. लागली ना तुझी. बरोबर आहे. आता सगळे बरोबर आहे तिचे. मम्मीचं बरोबर आहे. मम्मी बॅगा बाहेर ठेवल्या. हा ना बॅगा बाय. पण ते पण हिनेच ठेवलेल्या. नाही बरोबर आहे. ती हवा लागली. हवा लागली थोडीशी. आता आम्ही इथे साडीला ते लोक मुंडे नाही बोंडे लावायला बसतात साडीला. त्यासाठी आम्ही ओ माय गॉड ही हिची साडी आहे, हिने घेतलेली. मगाशी माझ्या मैत्रिणीला बोलत होता. बोलू नकोस. नाही माझ्या Thank you so थँक्यू much. सो मच. माझ्या मैत्रिणीला बोलत होता विसरली. आता काय झालं? हा तर DJI विसरला. शिवानी तुला काय बोलायचंय? डीजे विसरला, कॅप विसरला. अरे बाबा डीजे विसरलोच नाही मी बाबा. हे जर गाईस तुम्हाला हे किती क्यूट आहे. हे कॅनवा वरून बनवलेलं आहे. हे कॅनवा हे आपल्या लग्नाच्या टाइम. ए भाई हे आपणच आहे. हा मीच आहे. आणि शिवानीने अशीच साडी घेतली आहे. ए भाई हे आमच्या लग्नाची आहे. आमचं पत्रिका अशीच होती. अशी पत्रिका बनवलेली. हे बोट गाईस बघितलेली नाही पण माझं पण लक्ष होतं. यश बरोबर. माझी धडकी भरली. माझ्या मॉमची बोटं गेली असते, मग आम्हाला जेवायला कोणी बनवून दिलं असतं. तुझं जेवण. आता कॅफे सर्व आम्ही चाललोय. भूक लागली खूप. 4:30 वाजले. खिडकीचा जरा आवाज असा. हा
चला आता सर्व तू टाकलंय याच्यावर आणि तू बाबा प्लीज सर्व Cafe बघितलंयस सर्व. ना आता हा, Cafe सर्व नाही बाई नाही तर चांगलं तू आहे. वांदे ते पण करशील बोलतील मंडे क्लोज. हा मंडे नाही, क्लोज नाही, cafe. कारण तुझं जे आता इमेज चालू आहे ना सध्या आज बरोबर आहे, यश बरोबर बोलतोय. नाही तर काय त्यांनी रट लावली यश बरोबर बोलतोय. कारण Cafe बरोबर सर्व आहे हे बघ 4.7 आहे. हा. बीच कॅफे बाय सर्व पण आहे 4.7 म्हणजे पेड वाटतं सगळ्या हो. कॅफे बाय सर्वाला 7. वरकळाला कोण चाललंय म्हणजे. ठीक आहे चला आता जर आणि काय हे भाई झालं? आता तू घेतलेत 15,000च्या 30,000च्या साड्या घेतल्यात मी तिकडे काय तुला आज बोललो नाही पण शिवानी एवढ्याच महाग साड्या घेतल्या. मम्मी हा बोलला ना तिकडे मी घे तिकडे घे. मुद्दामून बोललो कारण सगळे होतो आपण हा शिवानी. यश बरोबर बोलतोय. अरे तू एवढ्या तू महाग साड्या बोललास शिवानी. मला की तिकडे साड्या घे म्हणून परत कधी अरे येणार हो तिकडे. पण शिवानी पण एवढ्या महाग आता तू असं कोणाला बोलली की मी घेऊ का आता तुझ्या चेहऱ्यावर ते आता हे असतं म्हणून मी काय बोलत नाही पण नाही, तू पण नेक्स्ट ठीक आहे टाइम मला मिळालं next आय एम time- हॅपी तू काही बोल. नाही यश बरोबर यश बोलतोय. बरोबर बोलतो. पण एवढ्या महाग नाही घ्यायच्या शिवानी यार कधीतरी तू हे केलं पाहिजे की काय मी कमी खर्चाचं काहीतरी करते मी हे करते ठीक आहे आपण PS5 घेताना तसंच विचार ए नानाची टांग PS5 कधीतरी घेते साड्या तू नेहमी घेते म्हणून बोलतो 15 परत कधी मी येणार आहे का 15 केरळला काय माहिती कधी येणार आहे मग. आणि इथे किती स्वस्त साड्या मिळाल्या याच साड्या जर मी मुंबईला घेतल्या असत्या ना तर त्यात 30,000ला एक साडी मिळाली असती. आता तो कॅमेरा पकडणे तर जाईल तो कॅमेरा 60,000 पण प्युअर जातील. हँडलूमच्या साड्या खूप आवडतात मस्त त्याचा फीलच वेगळा असतो आणि काय शेड आहेत दोघांचे पण तुम्हाला यांनी दाखवतो. पण तुला असं वाटत नाही का की आपण हे केलं पाहिजे काय थोडा खर्च कमी केला पाहिजे या सगळ्यामध्ये काय खरं विचारतो शिवानी तू तिकडे आता त्यांच्या समोर मला विचारलं म्हणून मी काय बोललो नाही यार. जर तुम्हाला पण असं तू- बोलला असतास की आता एकच घे मग मी एकच घेतली असती तू अरे पण मला force नाही बरं केलं. वाटत मी फोर्स नाही केलं शिवानी तू मला एवढ्या मनापासून विचारलं म्हणून मी बोललो तुला यार तू मग आता कशाला बोलतो तर घेतला ना झाला ना. तेच मी ठरवलेलं नाही माझा बोलायचं चष्मा का घालतोय मग मलाच बडबडतो आणि माझा चष्मा घालतोय काहीतरी ठेव. काय ठेवू आता मी एक रस्ते नाही कळत एक तर मला चला मी भेटतो मी बाय. भाई कॅफेची एंट्री डेंजर आहे पण छान वाटतंय मस्त वाटतंय ए इकडे नाही आहे थँक्यू बोलावं लागेल. पहिले जेवण बिवण आहे का बघू दे पहिले कारण तुझा ट्रॅक रेकॉर्ड आजचा काय बरोबर वाटत नाही भाई कॅफे हा एस्थेटिक आहे एकदम भाई एक नंबर वाटतोय हा बघा खूप अमेझिंग कॅफे मला आवडला हा कॅफे भाई हे बघा इकडे पण मस्त काय काय लावून ठेवलेलं आहे आजच्या दिवसातलं एक चांगलं काम जे शिवानीने केलंय नाही एक मिनिट पण हे तू केलेलं आहेस एक मिनिट मला फोन आला म्हणून वाचली एक मिनिट हे तू खरं मनापासून सांग हे तू कॅफे चूज केलेलं ए भाई मी सकाळी दाखवलेलं सर्व एक वेस्टर्न आहे आणि एक तुम्हाला हे खायचं म्हणून शिवानी यश बरोबर डोक्यावर बोलतोय. हात- डोक्यावर हात- यश हा, बरोबर यश बोलतो. बरोबर तू बोलतोय. सकाळी डोक्यावर- शोधलेला हा. पण नंतर मी शोधलं. बघितलं शाणी ही सगळ्यांना आता काय सांगते माहितीये का या सगळ्यांना ही खोटारडी सांगते की हिनी शोधलाय हा कॅफे की तू हा शोधला होता. नाही तू सर्व बोलली म्हणून मी बोललो ठीक आहे चल तू बोलतेस म्हणून काय भाई शाणी आहेस एक नंबरची भाई थँक्यू. भाई बेकार आहे हा बेकार आहे आता जर मी बोललो नसतं तर हिने अख्खा ट्रिप मध्ये आम्हाला हेच सुनावलं असतं अरे तुम्हाला सर्वाला नेलेलं ना आता जेवण येऊ दे मी जेवण नंतर ही व्हिडिओ टाकीन की नाही टाकीन ते ठरेल जर जेवण चांगलं नसेल तर हिनीच नेलेला जर जेवण चांगलं असेल तर मी नेलेला खरंच आहे यश. हेल्दी खायचं डिसाईड झालेलं आमचं मटन. आणि शिवानी ते करणार होती की आम्ही हेल्दी खाणार अरे कॅफेची वाईफ. कॅफेचा वाईब म्हणून तू अनहेल्दी खाणार हा भले ती मॅगी चांगली आहे पण तुझ्यामुळे मला मॅगी खायला लागते ना शिवानी बारीक कसा होणार हा? तुला पण सांगितलं खायला. अरे पण तू नेहमी मला काल मैद्याची चपाती का नाही खाऊ दिलीस बरोबर आहे शिवानीचं बरोबर आहे शिवानी नाही, बरोबर आहे बरोबर आहे शिवानी. यश बरोबर बोलतोय. शिवानीचं बरोबर ती आहे. शिवानीचं बरोबर आहे बोलते नाही, यश बरोबर बोलतोय. काहीतरी तू नाही खाल्लं तर चालतं काय Decide करून ठेवलं का शिवानी यशचं बरोबर आहे. अरे नाही पण हे ऍक्च्युली हिचं बरोबर आहे हा हिचं बरोबर आहे अपूर्वा हा अपूर्वा काहीतरी केलेलं आहे झोल मला माहिती आहे. काय झोल बिल नाही पण मी विचारत होतो तिला कारण जर ऍक्च्युली तू हे सगळं करतेस जे अनहेल्दी खातेस हे तिला बरोबर वाटतंय मग तुला चुकीचं काय वाटतं हा? जर तुला हे सगळं बरोबर वाटतंय तर चुकीचं काय वाटतं तुला हा? असं मन मारून हा, बरोबर. जगणं is not- एक्झॅक्टली. आणि एकदाच खाते बरोबर आहे मन मारून जगला नाही पाहिजे अपूर्वाला मारूया आपण मन का मारायचं ना अपूर्वाला धुवून काढूया धुणं गरजेचं आहे हिला धुणं गरजेचं आहे अस्थेटिक धूप येते माझ्या असं वाटतं अस्थेटिक ऊन sorry. तू जेव्हा व्हिडिओ बघशील ना तेव्हा तुला कळेल किती ऍस्थेटिक होऊन येते की व्हॉट आय ईट इन अ डे करते पण तुम्हाला हिच्या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट कळणार नाही हिने आता काय केली आता एक मिनिट हात काढ
हातकाळ हिच्या तोंडात जे आता एक प्राइज आहे ना, जो ही कचाकार खाते, तो आता इकडे होता. इकडे हे बघा, हे ठेवलेत ना 2 तसा होता आणि मम्मीने तो ठेवलेला कारण तो खाली पडलेला. जमीन हे बघा गाईस 2 मिनिट रूल 2 सेकंड रूल आहे जरा खालती हे पडलं 10 मिनिटं पडलेला नंतर उचलला तिने. काय 2 सेकंड रूल. नाही उचलला पटकन मी हा. पण मी इथे ठेवलेला तिने तिथलं तसं काकूंचं बरोबर आहे भाई डेंजर आहे डेंजर. हे टाक ना तुझ्या वाटा इटीनं डे. भाई हे Point काय नाही केलं. देतात मला बघ. वाटतं ह्याने पण काय disappoint नाही कलिंगड होणार. पण दिलंय, चिप्स पण दिले, सँडविच पण दिले. हा पनीर सँडविच मी घेतलाय फक्त, हे सगळं एक्स्ट्रा दिलंय त्यांनी, पण किती अमेझिंग आहे ब्रो. आणि हे येते बनाना फ्रिटर्स, बनाना घी फ्रिटर्स घी. विथ आईस्क्रीम. हे हे कसं येते खायचं डायरेक्ट तोड आणि खा. मला हे सांग हा लवकर. चट्टा बसतोय जोरात बोल जरा भारी आहे. खूप चांगलं आहे काय बोलतो. चांगलं आईस्क्रीम सोबत. हा कॅफे तर चांगला होता भाई. हा कॅफे अमेझिंग होता. यांचा ॲम्बियन्स पण अमेझिंग आहे. तुम्हाला असं कॉफी वगैरे प्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता. एक मला फक्त नाही आवडलं की सँडविचेस खूप ॲव्हरेज आहेत. ऍव्हरेज आहे हा. मॅगी चांगली आहे कारण त्यांनी क्वांटिटी मजबूत दिली आहे. बाकी लोकांसारखं नाही की एक पॅकेट दिलं 2 पॅकेट दिलं असं नाही आहे. मॅगी चांगली होती, सँडविचेस ॲव्हरेज होते, कॉफी खूप चांगली आहे. पास्ता वगैरे आम्ही खाल्ला नाही तर तुम्ही एकदा पास्ता खाऊन बघू शकता कारण ॲम्बियन्स आणि हे चांगलं आहे, रेस्टॉरंट चांगलं आहे, कॅफे चांगलं आहे. आता ऑफिशियली सगळे साऊथ तू कुंकू चांगलं लावलं रे यावेळेला. माझं मी नाही. कुंकू लावलं, शिवानीला कुंकू लावलं, माझ्या एक बायकोला मी मिनिट. कुंकू माझं लावलं. नाही दिसत आहे. हे काय गंध 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 खूप छोटा लावलास ना तुम्ही. बघा गंध लावलाय. अरे शिवानी आल्या आल्या झोपून काय राहते ग यार शिवानी. इकडे कशी ही बघ, ही आंघोळ करून आली, पण ही आंघोळ करून आली यार. तू अशीच का झोपून असतेस. जरा ऍक्टिव्ह हो ना, जरा उठ ना जरा. तू काय केलं रे. बरोबर आहे यश बरोबर बोलतोय. ठिपका दिसतोय मी. काय ते? हा बरोबर आहे यश. हा? बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ना. अरे ही वा, हो, काय यश बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर हो आहे. यश बरोबर आहे. अरे मग उठ ना. बरोबर आहे बरोबर आहे. यश बरोबर उठ आहे. ना मग. यश बरोबर आहे. यश अगदी बरोबर आहे. तुला माहितीये काय झालं आता. काय तुला काय कळतंय का, तू बारा करत बसलीस. काय हा तुला ऍक्च्युअली माहितीये का काय झालं. काय हा? तुमचा सगळ्यांचा प्रँक होता ना, बरोबर आहे यश बरोबर आहे करायचं. आम्ही ठरवलेलं आहेच. आणि मला तुझी साडी घेतल्याबद्दल काही आपत्ती नाही, मी मस्करी करत होता. तुझी साडी घेतली आणि ह्या साईडला आहे कारण मी खूपच कार्टिक दिसत होतो. तर तुझ्यासोबत आम्ही पिरँक केला. काय प्रँक मला जाणवलंच नाही. बट मला असं वाटतं त्यात मी फेल झाली. तू फेलच झाली. हिनी शाणीनी हिचीच बाजू घेतली आहे तर. मम्मी फक्त माझ्या साईडने, जे आम्ही बोलवतो बरोबर आहे. आम्ही ठरवलं की तू काही करशील आज दिवसभरात त्यात तुझ्या चुकाच काढायच्या फक्त. नुसता ओरडत सुटायचं काय तुझ्या नवीन नावाने. नाहीये. 1000 चुका नाही दररोज काढत असतोस माझ्या. आई शपथ शिवानी, एवढं मी दररोज असं वागतो हो. की तू साडी का घेतली. म्हणून मला काही वेगळंच नाही नाही, शिवानी वाटलं. मी आईला. हो शिवानीची मम्मी सांगेल तुम्हाला, मी कधी हिला साडी घ्यायला रोखलंय. हो. आई- बरोबर आहे शिवानी बरोबर आहे. मम्मी मी शिवानीला कधी आजपर्यंत साडी घ्यायला थांबवलंय. बरोबर. नाही नाही अरे यार काकू काय तुम्ही आमच्या साईड मध्ये नाही यार. मेरा मुंह से खोटा नाही आहे. मग काय, शिवानीच्या मम्मीला विचारा, कधी पण मी हिला आजपर्यंत नाही बोलले, पण माझ्या जाम जड जात होता आज बोलायला. मी बाहेर गेलो पण थँक्यू तू हे सगळं कर. मला साड्या मिळाल्या हा, दोन, मी actually, खुश आहे. ती खुश आहे. हा तू काही प्रँक कर, मला साड्या मिळाल्यात. माझा प्रँक नेहमी थोडा असाच गुंडाळला जातो, पण आम्ही आज भरपूर काय काय बोललो हिला बाई प्रँकच्या नादात. भरपूर मजा आली, मला तर मजा आली. पण आजचा दिवस चांगला गेला आपला. हिला वाईट नको वाटायला असं वाटत होतं मला. हा मनातून मला पण वाटत होतं, साडीचं बोललं मेरा तेव्हा वाटत हृदय बहुत होतं कडक है. ते. नाही, हा ते आहे तेरे को बाई. मेरी बच्ची मालूम है ना. हा तो इसको माल म्हणून ही हो बरोबर आहे समजलं तुला. बरोबर आहे तर. आईला पण ते भाई असं आपण ना हे गाण्यासारखं गातो. बरोबर आहे. बरोबर काही तोंडातून निघालं. बरोबर पण बरोबर एवढ्या वेळेला ते केलं ना बरोबर, मला तेव्हाच कळलं काहीतरी चालू आहे. ही काय बोलली यश काय तोंड उघडलं. यश बरोबर आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की यश जिंकलाय तर ऑरेंज हार्ट टाका. आणि ऑरेंज का ऑरेंज कारण का की तो ऑरेंज घातलंय. आणि जर शिवानी अरे पण लाल हात सगळ्यांच्या जवळ असतो, ऑरेंज शोधायला लागतं. ही मुद्दामून करते. नाही गाईज, जर मी जिंकलो असेल तर रेड. जर मी जिंकली तर रेड. नाही ते इझी आहे. नाही गाईज दाखवून द्या या लोकांना. तुम्ही ऑरेंज हार्ट जास्त टाका, रेड हार्ट कमी टाका. ह्यांना कळू दे की हार्ट ऑरेंज कितीही शोधायला वेळ जरी लागला तरी आम्ही यशला जिंकणार, कारण प्रत्येक चॅलेंजमध्ये यशच जिंकत असतो गाईज. यशच जिंकत असतो. यशला जिंकवा. यशला जिंकवा. मी नाही मारू शकत. जाऊ दे. तू मारतेस मला. काय खोटं बोलते त्याला खरं वाटते मला शिव्या घालते. नाही मारत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा,
कॉमेंट करायला विसरू नका ऑरेंजवाला, कारण मला जिंकायचं आहे गाईस, मला मनापासून जिंकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आणि एक मिनिट आणि ऑरेंज हार्ट कशा की मी ऍक्टिंग किती सॉलिड केली हिला फसवण्याची त्याच्यासाठी बोलतोय, त्याच्यासाठी ऑरेंज हार्ट टाका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जर ही व्हिडिओ तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला तरी बघावी तर ही शेअर पण करा, आणि सबस्क्राईब केलं असेल गाईस तर सबस्क्राईब पण करा. आणि अजून एक हाईप करायला विसरू नका. येस, हाईप पण करा. आणि जर तुम्हाला असं बघायचं असेल आणि लवकरच आपण 500K टच करणार. येस त्याच्यासाठी आपण लाईव्ह पण येऊ, आणि लाईव्ह आता येऊ. मी कोणाला बोलणार आहे, कोणी विचारलं ना तुमचे सबस्क्रायबर्स म्हणजे 500,000. हा बोल. आणि गाईज जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आज दिवसभरात आम्ही जे खाल्लं ते तुम्हाला बघायचं असेल काय खाल्लं कसं खाल्लं तर अपूर्वाच्या चॅनलवर आज गेट व्हॉट आय ईट इन अ डे, खाली पडलेले प्राईस, हाऊ आय ईट इन अ डे, त्याच्यानंतर वेअर आय ईट इन अ डे, हे नाही दाखवलं का, हे आमच्या चॅनल. हे सगळं बघायचं असेल तर तिच्या चॅनलला जा आणि तो व्हिडिओ बघा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आता अपूर्वाचा डान्स चालू होणार आहे. हा आता इकडे ह्या एरियात, अरे हा, आणि ह्या एरियामध्ये आम्ही एक डान्स केला शिवानी आणि मी हा एक रील बनवली मस्त आहे. मस्त आहे. ती जर तुम्हाला आवडली तर ती पण जाऊन एकदा बघा आणि आम्हाला सांगा त्याचं कशी. BTS हिच्या ब्लॉग मध्ये. हा तसा BTS पण हिच्या ब्लॉग मध्ये त्याचा BTS पण हिच्या ब्लॉग मध्ये तिने तो शूट करून ठेवलेला आमच्यासाठी. थँक्यू अपूर्वा, थँक्यू सो मच. मेहनत घेतली गाईस त्यांनी ह्या रील साठी, एवढं घाम गळलाय की काय सांगू मी तुम्हाला. तर गाईज परत तुम्हाला ते मागचं भाषण नाही देणार. लाईक शेअर सबस्क्राईब ते सगळं तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Thank you मला साड्या घेतल्याबद्दल. खूप मस्त साड्या मिळाल्या, म्हणजे जवळ समोरून काय दिसताय. बाई एकदम परी दिसत होती बाई, एकदम मला एवढा जीव जवळ होता ना की कशाला घेतली शिवाय. मी त्यांच्यासमोर बोललो पण ऍक्टिंग बघितली काय, बघितली का रे तर टाळी. तुला सांगू कॅमेरामध्ये कॅप्चर झालं असेल. सर्वात पहिले मी हेजिटेट होत होती की एवढी महाग साडी घेऊ का, माझं तर लग्न पण नाही, लग्न पण झालेलं मला आहे. एक हा सर्वात पहिले की घे ना. आम्ही तिकडे जात होतो ना, कोणालाही पण यश दिसला, हो. यश त्यांच्याच लँग्वेज मध्ये यश बोलवते. मी बोललो ना की मी इकडचा त्याच्यामुळे हिरोच आम्हाला कोण असं वाटतो. बोलणार पण नाही, म्हणजे एक्स्ट्रा पैसे पण नाही मागणार, कारण की हो. सगळ्यांना हा त्यांचा गावाला वाटतोय. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओ अशीच बघा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. थँक्यू, बाय.